And dear people of God, fourth one we saw that, David, that we can learn from his life, that is, he says, watch my words and my heart. आणि चौथी गोष्ट आपण प्रियानो दाविदाच्या जीवनातून शिकलो की तो म्हणतो की माझं अंतःकरण बघ आणि माझ्या शब्दांकडे प्रभू लक्ष दे. Turn with me to Psalm 19, verse 14. आणि माझ्यासोबत तुम्ही स्तोत्रसंहिता 19 याचा 14th verse. 14वं वचन काढा. Psalm 19, 1:9 and verse 14. स्तोत्रसंहिता 19 याचं 14वं वचन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. Just this morning I remembered one very important thing. आणि आज या सकाळच्या वेळी मला एक गोष्ट आठवली, खूप महत्वाची गोष्ट होती. As I was sitting here after the worship, आणि जसं मी स्तुती आराधना संपल्यावरती ते खुर्चीवरती बसलो होतो. I don't want to name, but some of the people, not about us, I'm telling about somebody else. आणि मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, ते नक्कीच आपल्या ओळखीतले नाहीयेत. Some people, when they pray, आणि काही लोक असतात जेव्हा ते प्रार्थना करतात, neighbors cannot hear their prayer. आणि असं होतं की जो साईडला बसलेला, त्यांच्या बाजूला बसलेला व्यक्ती आहे, त्याला देखील ती प्रार्थना ऐकू जात नाही. Do you get that? तुम्हाला कळतंय का? Sometimes some people are praying that even neighbors also can't hear what they are praying. आणि बऱ्याच वेळा जे लोक प्रार्थना करतात त्यांच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला देखील ती प्रार्थना ऐकू येत नाही. इतक्या हळू ते प्रार्थना करतात. They become so humble. ते इतके नम्र होतात. They become so soft. ते इतके सौम्य होतात. Jesus, धन्यवाद. आमेन. आणि मग ते अशा रीतीने प्रार्थना करतात. But when they laugh, आणि पण जेव्हा ते हसतात, when they talk, आणि बोलतात त्यावेळी, forget about fighting. आणि मग भांडणाचं तर तुम्ही सोडूनच द्या, They are very loud, ते खूप मोठे, audible, very audible. त्यावेळी त्यांचा आवाज खूप वाढलेला असतो. But when they pray, आणि प्रार्थना म्हणलं की आवाज असा बारीक होतो. that is, David, what he is trying to say is, Lord, the words of my mouth, the meditation of my heart be acceptable in thy sight. आणि म्हणूनच दावीद म्हणतो की माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. Means saying softly means God will accept. Don't ever get misunderstood. आणि हे याचं हळू आवाजामध्ये बोलणं, सौम्य आवाजामध्ये बोलणं, ही प्रार्थना देवाला मान्य होईल, ह्या गैरसमजामध्ये राहू नका. Why don't you think that when we talk to God, with excited, happily, why God will not hear us? आणि तुम्हाला असं वाटतंय काय की उत्साही होऊन, आनंदी होऊन, जोरात देवाला अशी प्रार्थना केल्यावर, देवाला हाक मारल्यावर देव ऐकणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? I get excited when I pray. I get excited even prayer in singing. I get excited when I pray. I get excited. आणि जेव्हा मी प्रार्थना करतो त्यावेळी देखील मी उत्साही होतो. जेव्हा मी देवाची स्तुती आराधना करतो त्यावेळी देखील मी उत्साही होतो. You can ask my daughter. Yesterday I was there in pastor's fellowship. When I pray, I get excited. I pray loudly so that everybody can hear and everybody can participate in the prayer. तुम्ही माझ्या मुलीला विचारू शकता की काल मी पास्टरांच्या मीटिंग मध्ये गेलो होतो, तेथे देखील मी प्रार्थनेमध्ये आणि स्तुती आराधनेमध्ये खूप उत्साही झालो होतो. That words of my mouth and meditation of my heart is important. That our intention, the attitude behind that, it's very important. आणि आपल्या तोंडचे शब्द आणि आपले जे मनचे विचार आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ते आपली जी भावना आहे आपल्या त्या वचनांपाठीमागची ती सांगतात. Because whether you say loudly or softly, तुम्ही जरी मोठ्याने बोलला किंवा सौम्य हळू आवाजात बोलला. I am a pastor. I want to tell you one more thing. I remember. एक पालक म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी मला आता आठवली. When the marriage takes place, the spouse, when they take the marriage is taking place, आणि ज्यावेळी लग्न होत असतं त्यावेळी, and pastors ask a question. मग पालक त्यांना एक प्रश्न विचारतो, or question, or they ask the boy and girl to repeat after them the prayer.
प्रश्न विचारतात किंवा त्यांना काही गोष्टी त्या मी जे म्हणतो ते तुम्ही माझ्या पाठीमागं असं ते म्हणतात. Some are they so soft to talk. We call it as a shapath vidhi. That is a vows. We are taking vows. आणि काही लोक खूप हळू आवाजामध्ये बोलतात आणि त्या विधीचं नाव आहे की शपथविधी, आणि त्या शपथविधीला ते लोक खूप हळू आणि सौम्य आवाजामध्ये ते बोलतात. But some are very bold. Very bold. आणि काहीतरी खूप धडधडीत असतात, धाडशी असतात. Are you willing to take this boy as your wedded husband? Yes, I do. But this is more of the boy side who comes louder, not the girl side. They want to show themselves very timid and soft and gentle. Yes, I do. Yes, I do. आणि असं होतं की ज्यावेळी मुलाला विचारलं जातं की तुला ही पत्नी म्हणून तुला मान्य आहे का, मग तिथे मुलाचा आवाज जास्त असतो, हो मला मान्य आहे. आणि हेच जर मुलीला विचारलं की तुला हा नवरा म्हणून मान्य आहे का, तर तिचा आवाज खूप असतो, हो मला मान्य आहे. Sometimes you cannot hear also. आणि कधी कधी तर असं होतं की तुम्हाला ऐकू पण येणार नाही. That's why last week we saw in First Samuel, James chapter 5, that let your yes be yes, let your no be no. आणि म्हणूनच मागच्या वेळी आपण पहिले याकोब याचा 5व्या अध्यायामध्ये बघितलं की तुमचं होय हे होय असू दे, तुमचं नाही हे नाहीच असू दे. Our confession with our mouth is very, very, very important. आपली कबुली आपल्या मुखाने हे खूप आणि खूप महत्वाचे आहे प्रियानो. When we went to even Ludhiana, we were learning, we were studying from the word of the Lord. आणि ज्यावेळी मी लुधियानाला गेलो होतो तिथे मी देवाच्या वचनावरती शिकत होतो. Confession is one of the very important in the gospel. आणि कबुली देणं हे एक महत्वाचं असं ठरतं आपल्या वचनांमध्ये. Because when you share the gospel, allowing person to confess and repeat after you and to saying that Lord, I am a sinner and I accept Jesus as the Lord of my life. That is very important. आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्याला देवाचं वचन सांगता त्याला तुम्ही वचन सांगून आपल्या पाठीमागे बोलायला लावता, ते आपण बोलायला होतो ते म्हणजे की देव प्रभू येशू ख्रिस्त हा माझा तारणार आहे, हा ते बोलतो, हे खूप महत्वाचं असतं. हे कबूल देणं खूप महत्वाचं असतं. Because Romans 10 verse 9 and 10 it says, आणि रोमकारासपत्र याच्या 10व्या अध्यायामध्ये ते म्हणतं की when we believe in our heart जेव्हा आपण आपल्या हृदयामध्ये विश्वास ठेवतो that Jesus has died for us and is risen from the dead, प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला आणि तो मेलेल्यातून पुन्हा उठला. when we believe we are counted as a righteous people. आणि ज्यावेळी आपण हा विश्वास ठेवतो त्यावेळी आपण आपल्याला एक नीतिमत्व व्यक्ती असं गणतो. But when we confess from our mouth, पण ज्यावेळी आपण ही कबुली आपल्या मुखाने देतो, that is the time we are saved. तोच वेळ असतो ज्यावेळी आपण तारलं जातो. We can read that Romans chapter 10 verse 9 and 10. रोमकारासपत्र याचा 10वा अध्याय 9 आणि 10वं वचन. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो व नीतिवान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. For with the heart man believeth unto righteousness, and with the mouth confession is made unto salvation. आणि 10वं वचन असं म्हणतं की कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. Means confession. When we confess, that makes us unto salvation. आणि आता अर्थ असाच आहे की जेव्हा आपण कबुली देतो त्यावेळी आपलं तारण होतं. So for what are you giving the confession? मग आता तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कबुली देत आहात? Means what words we are using. It is a word of confession unto the Lord for prayer or for proclamation. What are you using your words for? आणि खूप महत्वाचं आहे की तुम्ही तुमचे शब्द कशासाठी वापरता, देवाच्या वराध्याची कबूल देण्यासाठी की दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी, हे खूप गरजेचं आणि Means महत्वाचं our आहे. mouth for what purpose is being used. म्हणजे की आपण मुख कोणत्या गोष्टीसाठी आपण वापरत आहोत हे खूप गरजेचं आहे. But when the time comes for prayer, we are very soft and gentle. पण ज्यावेळी प्रार्थनेची वेळ येते त्यावेळी आपण खूप आपला आवाज हळू होतो आणि आपण खूप सौम्य होतो. But when other time in the fighting and shouting, we are very, very good at. आणि मग भांडायची वेळ आली की आपण मग आपला आवाज आपण वाढतोय. That's why David says, the words of my mouth and meditation of my heart be acceptable. Means we need to understand that our word which comes out of our mouth, is it acceptable unto the Lord?
म्हणूनच दावीद म्हणतो की माझे शब्द आणि माझे मनाचे विचार हे तुला मान्य असोत, कारण की आपले जे विचार आहेत ते देवाला मान्य होण्यासारखे आहेत का? That's why even Psalmist David 119 he says, Thy words have I hid into my heart that I may not sin against thee. आणि म्हणूनच तो म्हणतो की दावीद म्हणतो की तुझे वचन मी माझ्या हृदयामध्ये लपवून ठेवले आहेत की जेणेकरून मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. You know, if we think that we should not sin against God from our mouth, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की देवाविरुद्ध आपण आपल्या मुखाद्वारे पाप करू नये, तर if you think that God should take control of our mouth, जर तुम्हाला असं वाटतं की देवाने तुमच्या मुखाचा ताबा घ्यावा, तर then our heart needs to be filled with the word of the Lord. तर तुमचं अंतःकरण, तुमचं हृदय हे देवाच्या वचनाने भरलेलं असलं. That's why we saw even Ecclesiastes chapter 5 verse 2. Ecclesiastic Upadeshak. आणि आपण उपदेशकाच्या पुस्तकामधून शिकलो Chapter 5 verse 2 that, we need to be very careful. Be not be rash with thy mouth, and let not thine heart be hasty to utter anything before God. For God is in heaven, and thou upon earth. Therefore let thy words be few. Ecclesiastic chapter 5 verse 2. उपदेशक याचा 5वा अध्याय आणि 2रं वचन. बोलण्याची घाई करू नको. देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको, कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. It's in the house of God also, we make many commitments. We say to the Lord something and do something. आणि देवाच्या घरामध्ये देखील आपण अशा देवाला पुष्कळ गोष्टी बोलतो, आणि ज्या करायला पाहिजे, जे देवाला आपण बोललेलं आहे ते आपण करत नाही बऱ्याच वेळा. So we need to be very careful. Do not be rash with thy mouth, the scripture says. आणि ते म्हणतं की बोलण्याची घाई करू नकोस. हे असं वचन And we देवाचं. have learned in that many times we are very in hurry, quick to speak. But in fact, James, we saw that we need to be quick to listen. आणि आपण शिकलेलो आहोत की बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपण बोलण्याची घाई करतो, आणि याकोबाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की बोलण्याची घाई करू नको, तर नीट समंजसपणाने ऐकून घे. So dear people of God, तर देवाच्या प्रिय लोकांनो, even in Proverbs chapter 18-20 verse, we have seen that. आणि 18 chapter verse 21. आणि ती सूत्रे 18वा अध्यायाचं 21 वचन मध्ये आपण शिकलेलो आहोत की Why David is saying that, Lord, let the words of my mouth be acceptable unto thee. आणि दावीद ते का म्हणतो की देवा माझ्या मुखचे शब्द तुला मान्य असावे, तसे दावीद का म्हणतो? Means emotionally, sometime with excitement, we do speak some things. आणि बऱ्याच वेळा आपण उत्सुकतेमध्ये काही गोष्टी बोलून जातो, Not knowing, not understanding the seriousness of what we are speaking. आणि आपण काय बोलत आहोत या गोष्टीचं गांभीर्य न ओळखता आपण बऱ्याच गोष्टी अशा वाळफळ बोलून Proverbs जातो. 18:21 it says, the death and life are in the power of the tongue, and they that love it shall eat the fruit thereof. आणि नीतिसूत्र याचा 18 अध्याय 21 मध्ये असं म्हणतं की जीवेच्या हाती मृत्यू व जीवन आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. Many times I have done mistakes in my past life. आणि बऱ्याच वेळा माझ्या जीवनामध्ये देखील मी अत्यंत वाईट आणि चुकीच्या गोष्टी मी केलेल्या आहेत. Out of frustration, in anger, I have spoken so many things. रागामध्ये, चिडचिडपणामध्ये मी अशा बऱ्याच गोष्टी मी बोलून गेलो, Not realizing whether these words which are coming out of my mouth, is it acceptable unto God when He hears? आणि हे मला कळालं नाही की जे मी गोष्टी बोलत आहोत, ज्या माझ्या मुखाद्वारे मी बोलत आहोत, ते देवाला मान्य आहेत का. But in God's faithfulness, पण देवाच्या विश्वसनीयतेमध्ये He taught me, He showed my mistakes. देवाने मला शिकवलं, देवाने माझ्या चुका मला दाखवल्या. That's why I learned lot of things in my life about the tongue. आणि म्हणूनच माझ्या जीवनामध्ये मी जिभेवरती भरपूर गोष्टी शिकलो. So we need to be very careful in the area of our life when we speak the words. आणि म्हणूनच आपण खूप काळजीपूर्वक असलं पाहिजे जेव्हा आपण कोणती तरी गोष्ट बोलतो. And here second part it says, let the words of my mouth and the meditation of my heart be acceptable in thy sight, David says. आणि म्हणून दावीद म्हणतो की माझ्या मुखाचे शब्द आणि माझे मनचे विचार हे तुला मान्य असोत प्रभू. In Proverbs chapter
4 verse 23. Why David is writing, the meditation of my heart be acceptable? आणि नीतिसूत्र याचा 4 अध्याय आणि 23 वचन आपण Yeah, वाचूया. 4:23. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. Where is the issue of life? It is in the heart. आणि जीवनाचा उगम हा कुठे आहे? तर तो हृदयामध्ये आहे. That's why it says, keep thy heart with all diligence, for out of it are the issues of life. आणि म्हणूनच तो म्हणतो की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. In another translation says, guard your heart. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये म्हणतं की आपल्या अंतकरणाची रक्षण कर. Another translation says, keep watch over your heart. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये म्हणतं की आपल्या अंतकरणाकडे लक्ष ठेव, Because out of it only are the issues of life. कारण की त्यातूनच जीवनाचा उगम आहे. And heart, we need to keep, our heart is very important in our, both the life, spiritual life and the physical life. कारण की आपलं जे हृदय, आपलं जे अंतकरण आहे ते दोन्ही गोष्टींमध्ये खूप महत्वाचं आहे, In physical, आत्मिकरित्या आणि शारीरिकरित्या in देखील. physical life also we need to be very careful about our heart. आणि शारीरिकरित्या देखील आपण आपल्या हृदया संबंधी खूप Because काळजी बाळगली पाहिजे. heart is not functioning properly, your body will function properly, you think? आणि जर हृदयाने कोणतंही काम केलं नाही तर तुमचं शरीर पूर्ण आहे ते काम करायचं बंदच करेल. Sometimes some part, anything problem with the body can be managed. आणि जर आपल्या शरीराच्या दुसऱ्या कोणत्या अवयवाला कोणती दुखापत झाली तर आपण त्याच्यासाठी काहीतरी तडजोड करू शकतो. But heart, no compromise, no, heart has to function properly. Then only your whole body will function properly. पण हृदयाचं जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये तडजोड करून चालतच नाही, ते व्यवस्थितरित्या चाललं पाहिजे. The Hebrew word for the heart is lebab. आणि लेबाब हा एक हिब्रू शब्द आहे हृदयासाठी. And the Greek word is cardiva. आणि कार्डिवा हा एक ग्रीक शब्द आहे हृदयासाठी. And it occurs over more than 1,000 times in the Bible, this word cardia. आणि कार्डिया हा शब्द हृदयासाठी तो वापरलेला आहे, तो या बायबलमध्ये 1000 पेक्षा जास्त वेळा त्याचा वापर झालेला आहे. And it donates a person's center of both physical and emotional, intellectual and moral activities. आणि ते एक खूप महत्वाचा एक अवयव आहे आपल्या शारीरिकरित्या देखील आणि आत्मिकरित्या देखील. And you know the physical body. I hope you understand and you know that. Where is our physical heart? आणि शारीरिकरित्या तुम्हाला सर्वांना माहित असेल अशी मी अपेक्षा करतो की आपलं हृदय कोणत्या बाजूला असतं. Which side? Right side or heart? The heart is on the left side. Which side is your heart? Where is your heart? आणि तुम्हाला माहित आहे का की तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे, उजव्या की डाव्या बाजूला? Where is the heart? कोणत्या बाजूला आहे? Nobody knows. Where is that? Do you got heart? कोणालाच माहित नाही का की तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे, उजव्या की डाव्या बाजूला? कोणाला Check हृदय नाही your heart आहे? whether you got. हात लावून बघा की तुमचं हृदय कुठे आहे. You cannot see it, but without heart we will not live. तुम्ही हृदयाला पाहू शकत नाही, पण त्या हृदयाशिवाय तुम्ही जगूही शकत नाही. You know, heart is covered, protected by the rib cage. आणि जे आपलं हृदय आहे त्याला आपल्या बरकड्यांनी त्याला सुरक्षित असं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. You know, in olden days, if you think it's actually, I was studying and actually very interesting it is, but very long thing to study on the heart if you want to know deep detail on the heart. जर तुम्हाला हृदयावरती शिकायचं असेल तर हा खूप एक मोठा अभ्यास आहे की हृदयावरचा. And as I was looking into, turn with me to Genesis chapter 18. आणि मी शिकत होतो तर तुम्ही माझ्यासोबत देखील उत्पत्ती याचा 18वा अध्याय काढा. And 18th chapter Genesis and verse 5. 18वा अध्याय आणि 5वं वचन उत्पत्ती. मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जावा. 1, 2, 3 we can read first, then for your understanding. पहिला आपण 1, 2, 3 वाचूया आपल्या समजून घेण्यासाठी. तो दिवसाभर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मेम्रेच्या एलोनराईत त्याला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले, तेव्हा त्याच्या समोर
3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लावून त्यांना नमन केले. तो म्हणाला, हे प्रभू, मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. And the 5th verse, मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जा. यासाठी तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे. ते म्हणाले, तू म्हणतोस तसे कर. here we read in the 2nd verse, and he lifted up his eyes and looked, and lo, 3 men stood by him. And when he saw them, he ran to meet them from the tent door, and bowed himself to the ward and ground. And I said, Lord, my Lord, if now I have found favor in thy sight, pass not away, and I pray thee from thy servant. And he says, for the 5th verse, and I will fetch a morsel of bread, and comfort ye your hearts. After that ye shall pass on, for therefore are ye come to your servant. And they said, so do as thou hast said. 5th verse. आणि 5व्या वचनामध्ये असं तो म्हणतो की मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा. In English it says it's a jivasati, but here it says, comfort ye your hearts. मराठीमध्ये म्हणतं की जीवाचा आधार करा, पण इंग्लिशमध्ये असं म्हणलेलं आहे की आपल्या हृदयाचा आधार करा, असा त्याचा अर्थ होतो. Means, now physically the men were tired. Physically the 3 men were tired. आणि शारीरिकरित्या जर तुम्ही बघायला गेला तर ते जे 3 लोक होते ते शारीरिकरित्या थकलेले असे होते. So here Moses is requesting, Abraham is requesting, just wait, I will bring some morsel of food to you, you eat that which will comfort your heart. आणि अब्राहम त्या 3 लोकांना म्हणतो की तुम्ही थकला असाल, मी तुमच्यासाठी थोडी भाकर आणतो, त्याचा आपल्या जीवाला आधार करा, म्हणजे आपल्या हृदयास आधार करा. Many times, dear people of God, listen here carefully. आणि बऱ्याच वेळा असं होतं की देवाच्या प्रिय लोकांनी लक्षपूर्वक ही गोष्ट ऐका. You may be very strong outwardly, तुम्ही शारीरिकरित्या खूप धडधाकट असाल, but in your heart, if you are discouraged, depressed, your whole body will be down. आणि जर आपण आपल्या हृदयामध्ये जर निराश असो तर जे आपलं धष्टपुष्ट शरीर आहे ते देखील एक दिवशी मरून जाईल. No, you will feel weak. You can see that. You feel like you're doing nothing, like, you don't feel like doing anything. जर आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये जर निराशता असेल तर आपण आपल्या शारीरिकरित्या देखील आपण अशक्त होऊन जाऊ. आपल्याला ते कळून येईल, इतर लोकांना देखील ते कळून येईल. Here in another translation says, after them, he says, refresh your heart, refresh and sustain your hearts. आणि दुसऱ्या इंग्लिश भाषांतरामध्ये ते असं म्हणतं की आपल्या हृदयाला ताजंतवानं करा. And sustain, राखा त्याला. Don't let it get, in 14th chapter of John says, let not your heart be troubled, discouraged. Sustain your heart. Keep up warm. आणि ते दुसऱ्या भाषांतरामध्ये त्याचा अर्थ होतो की आपल्या हृदयाला सुरक्षित ठेवा, त्याला आधार द्या. आधार द्या. Let it not get discouraged and let it go down. Be courageous. Sustain that strength. आणि असा त्याचा अर्थ होतो की त्याला आधार द्या, खंबीर व्हा, त्याला निर्बळ होऊ देऊ नका. Keep up. We said that don't give up. Keep up. उत्साही ठेवा. Strengthen your heart. त्याला शक्ती द्या, बळकट करा. And other translation says, so that you can regain your hearts. Regain your heart. आणि ह्या रीतीने तुम्ही आपल्या हृदयाला पुन्हा ताजतवानं कराल. These thoughts and words needs God's approval. Remember that. Thoughts and words needs God's approval. आणि जे आपले विचार आहेत, जे आपले शब्द आहेत, त्याला देवाची मान्यता खूप गरजेची And आहे. our thoughts can be revised. We can change our thinking. आणि जे आपले विचार आहेत ते आपण बदलू शकतो Before we speak. आपण बोलण्याच्या आधी. Don't you think? Yes. Our words, we can change it. Before we speak. Before when we think, then speak, we can change the words. आणि जेव्हा आपण बोलतो, जेव्हा ते विचार आपल्या मनामध्ये असतात, जे आपण बोलणार आहे ते आपण बदलू शकतो. Suppose we say example, I want to say something, I thought immediately to say something to Ketan. That anger or whatever you say, it had come in my mouth. आणि मला एक
गोष्ट केतनला बोलायची असेल की माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल राग आला असेल तर मी रागाने पण त्याला बोलू शकतो काही गोष्टी. But I think on that. पण मी त्याच्यावरती विचार करणार. Arey, this word can hurt Ketan. मी असा विचार देखील करू शकतो की जर मी हे शब्द बोलले रागाचे तर ते केतनला वाईट वाटू शकतात. So when I understand, when I can think that, then I can change my words. आणि जेव्हा मला हे समजून येतं, जेव्हा मला हे कळतं की त्याला ह्या गोष्टीतून ह्या बोलण्याद्वारे त्याला ठेच पोहोचू शकते, तर मी ते जे विचार आहेत ते बदलू शकतो. Means before speaking, I can change my words. आणि बोलण्याआधी देखील ते शब्द माझ्या मनामध्ये असलेले मी बदलू शकतो. But listen carefully. Spoken words are permanent. पण लक्षपूर्वक आहे का की एकदा बोललेली गोष्ट ती कायमस्वरूपी लक्षात राहते. That affects very badly. आणि ते खूप वेगळ्या प्रकारे खूप गंभीररित्या एका व्यक्तीच्या मनावरती त्याचा छाप पडतो. Impression of that is very strong. आणि त्याचा जो ठसा पडतो, जो शिक्का पडतो, जो छाप पडतो, हा खूप एक त्यांच्या जीवनामध्ये विस्कळीत करणारा पडून जातो. Just an example, we have some time, ink, and early days we used a lot of inks. So those people know, early people. But if you go to the post office, they stamp it, Their stamping ink is very strong. That doesn't go so easily. Our stamping, that color can fade away, but their color doesn't fade. आणि आजकाल जे आपल्याला स्टॅम्प पॅड मिळतात, ते जे स्टॅम्प पॅड असतात शिक्क्याचे, त्याचा कलर इतका गडद नसतो. पण जर तुम्ही पोस्ट ऑफिस मधले जर शिक्के बघितला, त्यांचा जे कलर असतो तो खूप गडद आणि लवकर सहजरित्या तो जात नाही. So likewise, our spoken words are permanent. Remember that. आणि जे आपले बोललेले शब्द आहेत ते सदा सर्व काळ टिकणारे असे शब्द आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. So thoughts and meditation of our heart, it is more than thinking. आणि आपले शब्द आणि आपले मनचे विचार हे आपण विचार करण्याच्या पलीकडचे आहेत. It is thinking that constantly runs through the mind again and again and again. आणि हे जे विचार आहेत आपल्या विचार मेंदूमध्ये, ते सध्या सर्व काळ चालूच राहत असतात. It is said like this, that why people get dream at the night, आणि तुम्हाला माहित आहे की लोक असं म्हणतात की लोकांना रात्रीचे स्वप्न का पडतात? Why people dream at night? का रात्रीचेच का स्वप्न लोकांना Do you पडतात? dream at day? Do you dream at day? तुम्ही दिवसा स्वप्न बघता का? Naturally in the night, no? People, those who dream, now बघणारे असतात, that is there. Some people they dream in the day also, that is there. तुम्ही दिवसा स्वप्न बघता का? असे लोक असतात जे देखील दिवसा देखील स्वप्न बघतात, पण तुम्ही बघता का दिवसा So स्वप्न? why people are dreaming means our full body is sleeping. आणि आपल्याला स्वप्न पडतं कारण की आपलं जे पूर्ण शरीर आहे ते झोपलेलं आहे, It is taking rest. ते आराम घेत आहे. But our mind is constantly working. पण जे आपलं मन आहे, जे आपला मेंदू आहे, तो सर्वदा कार्यशील आहे. Small children, those who are playing, whatever they play in the daytime, night time they will be speaking, fighting in the night also, in the sleep. You know that? Have you seen that? आणि लहान लेकरं जी दिवसभरात खेळतात ती रात्री झोपल्यावरती त्यांच्या स्वप्नामध्ये ते त्यांच्या गोष्टी येतात आणि ते तसंच रात्री झोपेत ते खेळू Hey, लागतात. hey, don't take mine. Don't take it. That's mine. That's mine. Give it back. आणि ते झोपेत असताना दचकून एकदमच असं उठतात आणि म्हणतात की जे माझं आहे ते मला दे असं ते करतात. So it's a focus of intention of the heart. आणि जो What is our intention is there, that is our mind is thinking. आणि जे आपले विचार आहेत, जे आपलं एका गोष्टी पाठीमागचं जे इच्छा आहे ते आपलं विचार कायम आपलं मेंदू त्यावरती विचार करत असतो. So now when we think of heart, he says, the meditation of my heart be acceptable unto thee. आणि तो म्हणतो की माझे जे मनचे विचार आहेत ते तुला मान्य असोत प्रभू. Proverbs chapter 28. नीतिसूत्रे याचा 28 अध्याय. Proverbs chapter 28 नीतिसूत्रे 28 and 26. याचं 26 वचन. He that trusteth in his own heart is a fool, but whoso walketh wisely, he shall be delivered. जो आपल्या मनावर भरोसा ठेवतो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो. See, that is a difference in translation. आणि हाच प्रियानो भाषांतरामधला फरक आहे He थोडा. that trusted in his own heart आणि इंग्लिशमध्ये असं म्हणतं की जो आपल्या हृदयावरती विश्वास ठेवतो, भरोसा ठेवतो, is a fool. तो एक मूर्ख आहे. What do you think our heart is?
तुम्हाला काय वाटतं की आपलं हृदय हे काय आहे? Oh, we think my heart is very good. I'm very the good heart. आणि बरेच लोक असे म्हणतात की मी खूप हृदयाचा चांगलाचा व्यक्ती आहे, माझं हृदय खूप चांगलं We आहे. boast, oh, I am a very good hearted person. आणि आपण अशी बढाई मारतो की मी तर एक चांगल्या हृदयाचा माणूस आहे, Oh, my heart is very good. माझं हृदय तर खूप चांगलं आहे, Oh, I love you very much. मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. Don't bother about like what I speak behind, but I love you in the front. आणि मी तुझ्या पाठीमागं काय बोलतोय याचा विचार करू नको, पण मी तुझ्या तोंडावर तुला प्रेम करतो हे तू लक्षात ठेव. So likewise, but those who trusted in his own heart is a fool. आणि तो असं म्हणतो की जो आपल्या हृदयावरती विश्वास ठेवतो तो मूर्ख. And Proverbs, the Solomon, King Solomon, when he wrote, he didn't say those who trust on the other's heart. आणि ज्यावेळी शलोमोनाने नीतिसूत्र लिहिली तो असं म्हणत नाही की जो दुसऱ्याच्या हृदयावरती विश्वास ठेवतो, असं तो लिहित नाही. Do you get the point? He's तुम्हाला not कळतंय talking का? about somebody other's heart. तो इथे दुसऱ्या कोणाच्या व्यक्तीच्या हृदयाबद्दल बोलत नाही. He's talking about he that trusted his own heart is a fool. तो म्हणतो की जो आपल्या म्हणजे स्वतःच्या हृदयावरती भरोसा ठेवतो तो मूर्ख आहे, दुसऱ्याच्या नाही तर स्वतःच्या. Now, can you tell me what kind of heart you got? काय तुम्ही मला सांगू शकता की कोणत्या प्रकारचं हृदय तुमच्याकडे आहे? Can you tell me what kind of heart you have got? काय तुम्ही सांगू शकता का की कोणत्या प्रकारचं हृदय तुमच्याकडे आहे? What kind of heart you got? Good heart, bad heart? He's saying heart of stone. पाषाणमय हृदय, कठोर हृदय म्हणून सांगतो. Turn with me to Jeremiah 17. इर्मियाचा 17वा अध्याय काढा. Those who trusted his own heart is a fool, we read. Now Jeremiah 17 verse 9. इर्मियाचा 17वा अध्याय आणि 9वे वचन. Do you trust your own heart? हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? The heart is deceitful above all things and desperately wicked. Who can know it? आणि असं म्हणतं की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. How is your heart? कसं तुमचं हृदय आहे? I'm not saying. The scripture is saying the heart is deceitful. हे मी म्हणत नाही की तुमचं हृदय कपटी आहे, पण हे वचन सांगतं. It says it is, another translation, it is incurable. आणि दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणतं की त्याला कोणताही उपचार त्या हृदयावरती नाहीये. Beyond cure. You cannot cure it. त्याच्यावर तुम्ही कोणतंही औषध करू शकत नाही. Another translation is amplified, and it is exceedingly perverse and corrupt and severely, totally sick. Who can understand it? आणि एका दुसऱ्या भाषांतरामध्ये असं म्हणतं की ते अत्यंत भ्रष्ट आणि आजारी असं हृदय आहे, त्याला कोण बरं करेल? Perverse means, वाया गेलेलं, भटकलेलं. Perverse, this heart is full of deceitful, it says. आणि तो म्हणतो की असं वाया गेलेलं असं एक कपटी असं हृदय आपलं आहे. So don't trust your own heart. Those who trusted on his own heart is a fool. We read the scripture. म्हणूनच ते आपल्या हृदयावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण जो आपल्या हृदयावरती विश्वास ठेवतो तो मूर्ख आहे असं वचन सांगतं. Turn with me to Mark's Gospel chapter 7. आणि मार्क शुभवर्तमानाचा 7वा अध्याय. Mark 7 verse 20, 21, 22. We already read, but once again we'll read. What kind of heart we have got? मार्क 7 याचा 20, 21 आणि 22. आणखीन तो म्हणाला, जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते, कारण अंतःकरणातून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात, जार करणे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा,
शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा. You know, some sayings are very funny and very good also to hear. आणि काही म्हणी या खूप चांगल्या आहेत आणि ऐकण्यासाठी देखील खूप चांगल्या आहेत. So when I was in Mumbai, आणि ज्यावेळी मी मुंबईमध्ये राहत होतो, one boy and girl, they both of them were, he was a pastor. They got engaged, both of them. आणि एक मुलगा आणि एक मुलगी होती. तो मुलगा पास्टर होता. ते दोघे जण त्यांचं लग्न झालं. नाही, लग्न व्हायचं होतं, ते मागणी झाली त्यांची. And then they teasing, all are teasing them. आणि त्यांचा साखरपुडा झाला होता. मग सगळेजण त्यांना चिडवायचे. So the sister, somebody told to sister, देखो उसके दिल में कैसा लड्डू फूट रहा है. आणि त्या सिस्टरना त्या मुलाबद्दल लोक म्हणायचे की बघ त्याच्या मनामध्ये कसे लाडू फुटायला बघ जरा. It is good to hear, isn't it? It is good to hear. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं. लड्डू फूट रहे, किधर से? दिल से फूट रहे, दिल में फूट रहे. It is good. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं की लाडू फुटत आहेत. कुठं फुटत आहेत? तर मनामध्ये फुटत But आहेत. here it says that he said that which cometh out of the man, that defileth the man. And from within, out of the heart of man, proceedeth. Does it say laddu? Does it say gulam jamun? Out of the heart, does it say anything like that? ते असं म्हणतं की आणखी जो माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. आतून जे निघतं ते काय लाडू असतात का, गुलाबजाम असतात का? तर नाही, तर ते माणसाचे विचार असतात जे त्याला भ्रष्ट करतात. The heart, out of the heart of the man proceedeth evil thoughts, adulteries, fornications, murders, thefts, covetousness, wickedness, deceit, lasciviousness, an evil eye, blasphemy, pride, foolishness. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळी, अहंकार, मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात. But we so innocently, we trust on our own heart. पण आपण अत्यंत भोळ्यारित्या आपण आपल्या हृदयावरती जे कपटे आहे त्यावरती आपण विश्वास ठेवतो. And we think and we say, my heart is very good heart. आणि आपण विश्वास ठेवतो आणि आपण म्हणतो की माझं हृदय हे खूप चांगलं हृदय आहे. How it is? How it is? Everybody will say, how it is? आणि कसं आहे? My heart is like this. Love, love, love. But how it is, it says, full of evil, deceitful. आणि आपण असं करतो आणि म्हणतो की माझं हृदय खूप चांगलं आहे, आतून प्रेमाने भरलेलं आहे. पण बायबल म्हणतं की ते आतून वाईट गोष्टींनीच भरलेलं आहे. It is incurable. Nobody can cure our heart. That is what the scripture says. त्याला कोणताही उपचार नाही, त्याला कोणतंही औषध नाही असं बायबल म्हणतं त्या हृदयाला. So that's why David understood this. आणि म्हणूनच ही गोष्ट दावीदाला समजून आली. And David prayed, he loved God so much. He worshipped God so much. आणि ही गोष्ट दावीदाला कळून आली. मग त्याने देवाकडे प्रार्थना केली, देवाकडे त्याची आराधना केली. He worshipped God so much. त्याने देवाची आराधना खूप केली. But in spite of all that problem, आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये देखील what happened? काय झालं? He fell into sin. तो पापामध्ये पडला. The way he talked when the prophet came, who is that fellow? He must be punished to death. आणि ज्यावेळी नातान संदेष्टा त्याच्याशी बोलण्याशी आला, तो एकदम असं रुबाबाने बोलला की कोण आहे हा तो व्यक्ती ज्याने हे पाप केलेला आहे, आपण त्याला शिक्षा करू. With his mouth, with his tongue, boastfully he told that he must be punished to death. आणि खूप घमंडरीत्या आणि आपल्या जिभेने आपल्या मुखाने तो म्हणतो की त्याला मृत्यूदंड हा दिलाच पाहिजे. But he later, when prophet confronted, he realized that. आणि जेव्हा नातान संदेष्टा त्याच्याशी बोलला, मग त्याला ही गोष्ट कळून आली. So that's why he is praying unto God, let the words of my mouth and the meditation of my heart. आणि म्हणून तो प्रार्थना देवाकडे करतो की माझे मनचे विचार आणि माझ्या मुखाचे शब्द हे तुला मान्य असोत प्रभू. Mind is always connected with the heart.
आणि जे आपले विचार आहेत ते आपल्या हृदयाशी सदा सर्व काळ जोडलेले But आहेत. sometimes some things happen only in the mind, not in the heart. Sometimes some things happen only in the mind, not the heart. आणि बऱ्याच वेळा अशी गोष्ट होते की एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये घडते ती आपल्या हृदयामध्ये घडत नाही. Means sometimes we understand, oh, I am not supposed to do this. This is a sin. This is a wrong. आणि आपल्याला बऱ्याच वेळा ही गोष्ट कळून येते की ही गोष्ट चुकीची आहे, मी ही करायला नाही पाहिजे, But still we do that. तरी देखील ते आपण करतो. And we don't realize it is, our heart is a deceitful. आणि आपल्याला गोष्ट कळून येत नाही कारण की आपलं जे हृदय आहे ते एक कपटी हृदय आहे. That's why David prayed in Psalm 19 verse 14. Let the words of my mouth and the meditation of my heart be acceptable in thy sight, O Lord, my strength and my redeemer. आणि म्हणूनच दावीद स्तोत्रसंहिता 19 मध्ये म्हणतो की माझे मुखाचे शब्द आणि माझे मनचे विचार हे तुला मान्य असोत प्रभू. And that is why we saw even Psalm 51. आणि म्हणूनच आपण स्तोत्रसंहिता 51 देखील बघितलं. David prayed unto God, दावीदाने देवाकडे प्रार्थना केली, create in me a clean heart, O Lord. दावीद म्हणतो की माझ्या ठाई शुद्ध असं हृदय उत्पन्न कर देवा. Means our heart is deceitful, that David understood it. आणि दावीदाला हे कळून आलं की जे आपलं हृदय आहे ते कपटी आहे. Now the question comes, now we trusted our heart, not knowing that our heart is full of deceitful. मग प्रश्न आता हा आहे की आपण आपल्या हृदयावरती विश्वास तर ठेवलेला आहे की आपल्याला माहित नव्हतं की आपलं हृदय हे कपटी आहे. But can this heart be clean? Can be it changed? मग काय हे कपटी हृदय बदलू शकतं, हे शुद्ध होऊ शकतं का? Yes, it can be clean. होय, शुद्ध होऊ शकतं. How we can say that? हे आपण का म्हणू शकतो? Knowing that only David prayed, create in me a clean heart, a renew right spirit within me, cast me not away from thy presence, O Lord. आणि म्हणूनच दावीदाला एक गोष्ट माहित होती, म्हणून तो म्हणतो, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. Dear people of God, nobody in this world can clean our heart. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या जगामध्ये कोणी देखील आपल्या हृदयाला शुद्ध करू शकत नाही. Nobody can create a new heart in our life. कोणच आपल्या ठाई नवीन हृदय उत्पन्न करू शकत नाही. But there is one God who can create a new heart. पण तिथे एक देव आहे जो नवीन हृदय आपल्यामध्ये उत्पन्न When करू we शकतो. come to our Lord Jesus Christ, आणि जेव्हा आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, turn with me to 2 Corinthians chapter 5. आणि माझ्यासोबत तुम्ही 2 कोरिन्थ्याचा 5वा अध्याय काढा. 2 Corinthians chapter 5 verse 18. 2 कोरिन्थ्याचा 5वा अध्याय आणि 18वा वचन. 17 and 18 we can read. 2 Corinthians chapter 5 verse 17 and 18. Therefore, if any man be in Christ, he is a new creature. All things are passed away. Behold, all things are become new. And all things are of God, who hath reconciled us to himself by Christ Jesus, and hath given us the ministry of reconciliation. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटीची सेवा आम्हाला दिली. Dear people of God, देवाच्या प्रिय लोकांनो, you know that's why Jesus told to Nicodemus, you need to be born again. आणि म्हणूनच प्रभू येशूने निकोदेमास म्हणले की तुला नव्याने जन्म घेणं गरजेचं आहे. Why is it important for a man to be born again? हे एका मनुष्याला का गरजेचं आहे की त्याने पुण्याने नवा जन्म घ्यावा? The born again means it doesn't mean that take reincarnation, taking another birth in the next generation. आणि नव्याने जन्म घेणं याचा अर्थ असा नाही की आपण मातेच्या उदरातून एक नवा जन्म घ्यावा. Reincarnation, पुनर्जन्म हा असा नाही की आपण पुण्याने जन्मलं पाहिजे. Means we die and the next generation will be born in something else. पुनर्जन्म म्हणजे हा नाही की आता आपण मरावं आणि दुसऱ्या जन्मी आपण पुन्हा यावं या जगामध्ये. But Jesus said, verily, verily I say unto you, unless a man is been born of the Spirit, cannot see the kingdom of God. पण देव निकोदेमास म्हणतो की मी खचित तुला सांगतो की जोपर्यंत एका व्यक्तीचा नव्याने जन्म होत नाही देवाच्या राज्यामध्ये, तोपर्यंत तो देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. Born again means we are born with a deceitful heart.
आणि पुन्हा जन्म, नव्याने जन्म म्हणजे की जो आधीच आपला जन्म होता त्यामध्ये आपण कपटी हृदयाने आपला जन्म झाला होता. But when we accept Jesus as our Lord and Savior of our life, पण जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, believing that, knowing that Jesus has taken all our sin and our sickness, our sorrow, our curse upon himself and died on that cross. आणि जेव्हा आपण हा विश्वास ठेवतो की देवाने आपले श्राप, आपले पाप, आपले दुखणे स्वतःवरती घेऊन त्या क्रुसावरती तो आपला प्राण दिला And he has paid the penalty for my sins. आणि त्याने माझ्या पापांसाठी त्या क्रुसावरती किंमत मोजली. He died, he was buried and he rose up again on the third day. त्याला मारण्यात आलं, तो मेला, त्याला गाडण्यात आलं, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. And knowing this, believing this, when we accept Jesus into our heart, आणि हे जाणून घेण्याने आणि त्याच्यावरती विश्वास ठेवण्याने आपण ज्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो, when we accept Jesus into our heart आणि ज्यावेळी आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये आपण त्याला स्वीकारतो and confess it by our mouth, आणि आपल्या मुखाने त्याची कबुली देतो, we are saved. आपलं तारण होतं. Means we become in Christ Jesus a new creation. आणि मग आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक नवीन जीवन आपल्याला मिळतं, नवीन जन्म होतो. नवीन जन्म आपला होतो. Therefore, if any man be in Christ, he is a new creation. आणि म्हणूनच जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे तो एक नवीन कृती आहे, त्याचा एक नवीन जन्म असा झालेला आहे. Like we are born like in a caterpillar. आणि जसं एका सुरवंटा. सुरवंटाचा जन्म होतो, But out of that caterpillar, the God's new creation is that after a process, we see a beautiful butterfly comes out of it. आणि आपल्याला माहित आहे की त्या सुरवंटापासून एका कालांतरानंतर त्याचा एक नवीन जन्म होतो आणि त्या जन्माद्वारे ते एक सुंदर असं फुलपाखरू होतं. The same person. तोच व्यक्ती, But when we are born again, the new creation, a new heart God creates in us. तोच व्यक्ती जेव्हा त्याचा नव्याने जन्म होतो, देव त्याच्या ठाई एक नवीन शुद्ध हृदय उत्पन्न करतो. What difference takes place when Jesus comes into our life? आणि आपल्या जीवनामध्ये ज्यावेळी येशू ख्रिस्त येतो त्यावेळी आपल्या जीवनामध्ये असा काय बदल घडतो? I am the same man, born in a same family, same name, everything is same. मी एक असा व्यक्ती आहे जो त्याच परिवारामध्ये माझा जन्म झाला, त्याच नावाने मी आज देखील जगत आहे. Before I loved to sin. आधी मी पापावरती प्रेम करायचो. You know, I loved to smoke, to drink and to enjoy the worldly things. मग आधी मला सिगारेट ओढायला आवडायचं, मला दारू प्यायला आवडायची, मला जगातल्या गोष्टी खूप आवडायच्या. But when Christ came inside me, पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आला, God changed my heart. देवाने माझं हृदय बदललं. You know, He changed from inside outside. त्याने आतून बाहेर माझा बदल केला. A new creation God made me. आणि देवाने मला त्याच्या ठाई एक नवी कृती असं बनवलं. Same person I used to smoke before. आणि हाच व्यक्ती जो आज आहे तो आधी सिगारेट वाढायचा. But today I hate even that smell of that smoke. पण आज मला तोच वास जेव्हा ते सिगारेटचा येतो तेव्हा मला तो वास खूप घाणेरडा असा वाटतो. Because when Christ comes in us, He makes us a new creation. आणि ज्यावेळी आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येतो त्यावेळी आपल्याला तो एक नवीन कृती असं बनवतो. Lot of in my heart, lot of filled with a hatredness. आणि माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये खूप द्वेष असा होता. Envy, jealousy, had a desire to take a revenge. आणि राग आणि मत्सर असा माझ्यामध्ये भरलेला होता. मला एक बदलेची भावना माझ्या अंतःकरणामध्ये But होती. when God created a new heart, पण जेव्हा देवाने माझ्यामध्ये एक नवीन हृदय उत्पन्न God केलं, gave me heart of forgiveness. देवाने मला क्षमेचं हृदय दिलं. You know, those people have did wrong unto us, we have forgiven them and we are praying for their salvation. आणि ज्या लोकांनी आम्हाला लुबाडलं आम्ही त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली, त्यांचं तारण व्हावं म्हणून मी प्रार्थना केली. Today we all are born with a deceitful heart. आणि आज आपण सर्वजण त्या कपटी हृदयाद्वारे जन्मलेलो Our आहोत. heart is filled with all evil things. आणि आपलं जे अंतःकरण आहे ते सर्व या वाईट गोष्टींनी भरलेलं आहे. Ego, pride, hatredness, envy, jealousy, all things are filled in our heart. राग, मत्सर, एक बडाईची भावना आपल्यामध्ये सर्वांमध्ये भरलेली अशी आहे. When we pray like David, as he prayed unto the Lord, आणि जेव्हा आपण दाविदासारखी प्रार्थना करतो की ज्याने देवाकडे केली, create in me clean heart, O Lord, renew right spirit within me, cast me not away from thy presence.
but restore unto me the joy of thy salvation. जसं दावीद म्हणतो की देवा माझ्या ठाई नवीन हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई असं स्थिर असा आत्मा पुन्हा घाल आणि तुझ्या तारणाच्या अनुभवापासून मला वेगळं होऊ देऊ नको. That's why we see that David pray, Lord, the words of my mouth and the meditation of my heart be acceptable unto thee. आणि मग दावीद म्हणतो की माझ्या मुखचे शब्द आणि माझ्या अंतःकरणाचे विचार हे तुला मान्य असोत प्रभू. And we see that God did accept him. आणि आपण बघतो की देवाने त्याचा स्वीकार केला, त्याची मान्यता देवाने दिली, His words were accepted. त्याचे शब्द देवाने कबूल केले, Meditation of his hearts were accepted. त्याच्या मनचे विचार, त्याच्या मुखाचे शब्द देवाने स्वीकारले. And that's why this character of David and this psalm is blessing unto many, 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 many lives and to us also. आणि म्हणूनच हे स्तोत्र संहिता आणि दावीदाचं जीवन एक आशीर्वादित असं ठरलं बऱ्याच आणि बऱ्याच आपल्यासारख्या लोकांसाठी. Glory to God. देवाला गौरव. Dear people of God, देवाच्या प्रिय लोकांनो, don't trust on your own heart. आपल्या हृदयावरती विश्वास ठेवू नका. Don't be deceived by saying that, oh, I am with a good heart. आणि फसवले जाऊ नका हे म्हणून की मी किती चांगल्या हृदयाचा माणूस आहे. Oh, we may think our heart is very good, we are very good. आणि आपल्याला वाटतं की मी खूप चांगला आहे, माझं हृदय खूप चांगलं आहे. But our heart, Jeremiah 17 says, our heart is full of deceitful. पण इर्मया म्हणतो 17व्या अध्यायामध्ये की आपलं जे हृदय आहे ते कपटी हृदय आहे, ते वासनाने भरलेलं असं हृदय आहे. It's incurable. त्याच्यावरती कोणताही उपचार नाहीये. Only one cure is that is Jesus' blood. आणि त्याच्यावरती एकच उपाय, एकच उपचार, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. Jesus can create a new heart. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या ठाई नवीन हृदय उत्पन्न करू शकतो. Jesus can change our old, corrupt, deceitful heart into new heart. देव आपलं भ्रष्ट झालेलं हृदय, आपलं जे वासनाने भरलेलं हृदय आहे, देव ते बदलू शकतो.